नका करोनाशा आयुष्याचा शरीर संपदा कमवा मावळे वजनदार हित विषय चालू आहे. शिवाजी महाराज कीर्तनात पकडायला सैन्य आले. मावळे म्हणले राजांना काय करायचं. राजे म्हणले घाबरू नका. तुकोबारांच्या कीर्तनात बसलो. हित वाचवण्याची जबाबदारी आपली नाही, ही जबाबदारी तुकोबारांची आहे. माझ्या तुकोबारांनी पांडुरंगाशी संवाद सुरू केला. भगवंता आम्ही देतो हाकान तुका झाला श्रीमुका. हे संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. शिवाजी महाराजांना जर आज माझ्या कीर्तनामध्ये पकडण्यात आलं तर देवा काळीमा आम्हाला नाही, काळीमा तुला आहे. भक्ती आणि शक्ती हातात हात घालून चालली पाहिजे. राजसत्ता आणि धर्मसत्ता सोबत पाहिजे. वारकरी संप्रदायाला राजाश्रय देणारा हा राजा आहे. हे संकट संप्रदायावर संकट आहे. राजांना जर पकडण्यात आलं तर उद्या काय लोकांना आम्ही जाब द्यायचा, काय करायचंय आम्हाला सांगायचं नाही. संकट निवारण करण्याची जबाबदारी तुमच्यावर. माझ्या तुकोबाराने पांडुरंगावर भार घातला. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. शब्द टाका हो. तुकोबाराय सांगतात प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकेला. तुकोबारायांचे शब्द असे मुखातून बाहेरने देव आधीच असा असतो, असा पदरवर करून येऊ द्या महाराज, तुमचा जो शब्द आहे तो मला मान्य आहे. आणि ऐका देवानं काय केलं. विठवणं उडी टाकली आणि ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. डायरेक्ट लोहगाव गाठलं. देव छत्रपती झाले. एकाच कीर्तनात दोन छत्रपती. देवाने हुबेहुब अवतार, ढाल तलवार अंगरका चिरे टोप आणि ओरिजिनल राजे कीर्तनात पुढं आणि देवानं रूप घेतलेलं राजे तिकडं. आणि घोड्याला देवाने टाच मारली. घोडा असा तिकडं महागारे पळवला. त्या टोकात जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. भाग गाया पकडू. सगळं सैनिक देवाच्याच माग. चेलविचेल झाली. हे कणल्याला वाटलं खरंच तिकडे काय नु. तवा काय इतका फोकस होता का. टेंबे मशाले जुन्या काळातले कीर्तन. 1000 एक सैन्य आलं होतं पकडायला. 700-800 गेली देवाच्याच मागणी. ह्या बाजूची जी 100-200 राहिली होती ही या 5-6 जणांच्या मग ती कव्हरेज मधली आली. कारण एकच मग ती मावळे काय सोपे नव्हते. तुकोबाने सांगितलं राजे आता ही परिस्थिती तुम्ही हँडल करा. तुमचं 80-90% काम आम्ही सोपं केले. देवाने तिकडं सैन्य पळवत नेलं. हे काळ्या सैनिकांसोबत युद्ध करत करत शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. देव पुढं सैनिक माग, देव पुढं सैनिक माग. देव पंढरपुरात, शिवाजी महाराज राजगडावर. आणि पकडाय गेलेले जंगलातच हुकले. म्हणजे कोणीकडे गेलं रे. देव गायबच झाले नाही, अदृश्यच. आणि देवाने पकडीत पकडीत खाली नेलं त्यांना पंढरपूरकडे, सोलापूरकडे. त्याच्यातला एक जण म्हणला शिवाजी महाराजांचं साम्राज्य तर इकडे म्हणले सह्याद्रीच्या डोंगररांगा, पुणे, सातारा, कोल्हापूर, इकडे पर आळे फाट्यापासून हे अशा उभ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा. इकडे MS-13 सोलापूर, चंद्रभागा, मंगळवेढा, मोहोळ, टिंबुर्णी, कंदर, इकडं कोणीकडं आलोय म्हणले आपण. वा अरे म्हणले रॉंग नंबर लागलाय, चला माघारी. म्हणले आंघोळ्या करून तर चला का चंद्रभागे स्नान. तुका मागे ह्याची आंघोळ्या करून प्रदक्षिणा घालून लोहगावला गेले तर तुकाराम महाराज गायब पण शिवाजी महाराज गायब. गावकरी म्हणले आले तर जेवण करून जावा, पळापळ करू नका. आता गवत नसतेत म्हणले. पोचले गडावर. सिद्धांत संपला. उत्तर आहे का. तुकोबारायांचं कीर्तन. राजे कीर्तनाला तुकोबाराने एक शब्द टाकला. देवाला शिवाजी महाराजांचं रूप धारण करावं लागलं आणि आलेले संकट निवारण करावं लागलं. महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनामध्ये असताना, पकडायला सैन्य आलं असताना, कीर्तनात परचक्र आलं असताना, तुकोबारायांच्या चित्ताची अवस्था आणि अंतकरणाची अवस्था तिळमात्र सुद्धा ढळलेली नाही. कारण महाराजांना माहीत आहे ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा आहे त्याला यमाची सुद्धा भीती नाही. अभंगाच्या पहिल्या जाती करी देवा, 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 जाती करी सेवा, जाती करी सेवा, जाती करी सेवा, जाती करी सेवा.
करीता स्वामी सेवा करीता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगता ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आम्हाला भीती नाही का नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडले या सेवा समर्थाची सेवेला किंमत आहे. सेवा करा मेवा मिळणार. या भारत सरकारतर्फे महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात बघा. महाराष्ट्र भूषण असेल किंवा भारत सरकारचा पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री भारतरत्न हे पुरस्कार मला सांगा पैशावालेले आहेत का सेवकाला. सेवकाला पैशावाले भरपूर आहेत ना. पण समाजातला अत्यंत गरीब जरी माणूस असेल पण जर टोकाची सेवा जर त्याची घडली असेल तर सरकार सुद्धा तुमच्या सेवेची दखल घेते आणि पुरस्कारानं सन्मानित करते. मग तुमच्या सेवेची दखल जर सरकार घेत असेल तर तुमच्या सेवेची दखल माझा जगाचा बाप का घेणार नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग सेवा तरी नेमके काय. एकच सेवा त्याला हे प्रमाण. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं नाम चिंतन करणं ही जगातली सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि ही साधना संतांच्या जीवनामध्ये घडली म्हणून त्याच्या भय काय जीवा. काय भ्यायचं काम. आम्हाला टेन्शनच नाही. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट किंवा मागे पुढे उभा राही संभाळीत. आली या आगात निवाऱ्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे का. ज्याची खरी सेवा. अहो जनाबावर चोरीचा आळा आला. आख्या गावात चर्चा झाली. जनाबाने चोरी केली जनाबाने चोरी केली. चर्चा झाली म्हणजे चर्चा लोकांनी केली. ही चर्चा करणारा एक वर्ग ठरलेलाच असतो बघा. हे पाराव बसलेले नमुने चौकातले टपरीवले पुलाखालचे गावचा सेंटर जिथं असून तिथं जी टोळ गँग असती ना ती गँग फक्त गावात धिंगाणा भांडणं लावायसाठीच भासलेली असते फक्त. आणि कधीच पदार्थाची नसतो. ह्याचा त्याचाच पेणार पण धिंगाणाच. हा गावात एखादा वारकरी वाढला आणि तो मारुतीच्या पाया पडा आला की लगेच पारावले नमुने त्याला. आता काय गंधन बुकान हरे पाटण काकडान. आधी त्याला पिऊन वाकडा होत होता आता लागला काकडा करायला. आधी वाट लावली ना आता हरे पाट पाट करायला निघाला. आधी गाठला ढाबा ना आता गण लावून झाला का बाबा. तो म्हणतो अयो नसती घातली तर बरं झालं असतं बाबा. पहिलं मी पियत होतो तर मला कोण बोलत नव्हतं कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता येईना ना हानता येईना. सहन करा. लोक चर्चा करत असते. चर्चा करणारा वर्ग आहे ते त्यांनी केलीच पाहिजे. काही वर्ग चर्चा करणारा असतो काही वर्ग मोर्चा करणारा असतो काही वर्ग खुर्च्या सांभाळणारा असतो. असे ज्याचे त्याचे वर्ग ठरलेले आहेत ना. चर्चावाल्यांचा लय लोट घ्यायचा नसतो. आता इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला नाही आमच्या बाळासाहेब दादांनी त्यांच्या संपूर्णपणे. तरी काय कायच्या डोक्यात गणगण असेल कशामुळं केला असेल. वार करू नको पण जळू नको ना. तुझ्या धमक नाही त्याच्यामुळे तू करू शकत नाही. करते त्यांना तरी नावं ठेवू नका. हे असे कार्यक्रम करण्यासाठी फक्त पैसा लागत नाही. असे 3-3 दिवसाचे कीर्तन सोहळे करण्यासाठी वाघाचं काळेज असावं लागतं. ते कोणाचंही काम नाही. त्याला जिगार लागते. पैशावलेले पडल्यात रुपटी फेकत नाही ते कोणाच्या तोंडावर फेकून चुकून सुद्धा. हा लय चिकट असतात. एक जण इस्त्री करून रस्त्या उभा होतात. काहीतरी द्या की म्हणला बेकार आहे. त्याला म्हणा साहेब 5,000 रुपये. नाही म्हणा जा भाकर तुकडा जा म्हणला तिकडे शर्ट निघ. भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही सदरा बी नाही तुकडा बी नाही खायला. मग तू हिथं कशाला थांबला. चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानतच नाही ना. लय चिकट असतात काय काय. एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला. वरचा सिलिंग फॅन असा पंखा फिरायचा लावल्यावर आणि भजने आपले भजन करायचे. भजने दुपारच्या टायमेला पंखा लावून भजन करायचे. ज्याने पंखा दिलाय ते यायचं आणि बटन बंद करायचं. 2-4 वारा झाले. एक भजनी वाईट टाकला म्हणला टाळाने डोकं फोडीन म्हणला. भजनी विक्षेप ह्याची पै मरण परवडलं पण विक्षेप नाही परवडला. का बटन बंद करतोय मला का बस पंखा मी दिलाय आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे. पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही मग मी दिलाच कशाला. काढून निना बाळा पण गावाला का बोर करीतो. भजनाला सुखानं करू दे ना हरिपाठ फिरीपाठ. तुझ्या पंख्या पायी त्यांना सुधारणार काय काय नमुन्यात राव. लय चिकट असतात काय काय. आमच्या गावाकडे एक म्हातारे लय चिकट आहे. एकच धोतर फाटलं तरी घालतं. तिथे धोतार शिवीत तीच घालतं. शिवलेला धोतार फाट्यात आला मला बाबा द्या की फेकून म्हणला हा
लुंगी नेसायची ह्याची मला त्याचीच लुंगी फाटत आली मला ती फेकून बरमुडा शिवला त्याचाच. म्हणजे एका गोष्टीचा किती किस काढावा. बरमुडा फाटत आला म्हणा दिना फेकून गाडीच्या काचा पुसायच्या त्याच फडक्याने. आणि म्हणलं फडकं हिरगाळलं र दिकी फेकून त्या चिंध्याने बम पेटवायचं. मी मला आता राग झाली दिकी फेकून ते राग गोळा करायचा आणि राखनी दात घासायचं. मजी धोत्राची राख आणि राखत मीठ टाकून दात घासलं पण त्यांनी राख सुद्धा वाया जाऊन दिली नाही. काय हो बादशाह येणार राव चिकटपणाचा. इतकं कुठं चिकटपणा करत असतात का. असल्या माणसाला म्हणावं कर बरं आईच्या पुण्यतीला 3 दिवसाचा सोहळा ते जागेव मरण. ते कोणाचे त्याला जगरबाज माणसं लागतात. उदाहरण तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे. एवढं करून सुद्धा लोक चर्चा कर. त्यांचा लोड घ्यायचा नाही. नाव ठेवणारे ठेवलेच पाहिजे त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. निंदा उशिके होते जो जिंदा होते. आणि 2 तरी माणसं आपल्याला जळली पाहिजेत. आयुष्यात काहीच नाही कमी होत आलं तरी चालेल मुलांनो, पण 2 तरी माणसं तुमच्या कडकडून जाळाले पाहिजेत. एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. तुम्हाला मानणारे किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्यावर जळणारे किती ह्याच्यावर तुमचा फार मोठेपणा अवलंबून आहे. त्यांच्याशिवाय आणि महाग नावं ठेवणारे लय भारी काम करतात. पगार घेत नाही प्रसिद्धी चालू असते. आपल्या गैरहजेरीमध्ये महाग कालवा सुरू असतो. 10/10च्या बोर्डाला 10,000 कर्ज पण फुकट जाहिरात आहे ना. आणि ती तोंडावाली की गोड बोलतात वा 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 तुमच्यासारखा माणूस बघण्यात नाही. पुढे गेला की काय खरे त्याने तर जगणं मुश्किल केलंय. असा वर्ग आहे त्याला तुकोबराय सांगतात. मैंदमुखीचा कोवळा भावा अंतरीचा निराळा. बाबा अंतरिता निराळा. बाबा अंतरिता निराळा. कवळं बोलतात काय काय कवळं शेलकच. त्यांचं जर बोलणं ऐकलं तर आपल्याला वाटतं हे आपल्या इतका कुणाच प्रेम करत नसेल. भाषा गोडे अंतकरणात वेगळं आहे. जेने मुखे स्तवी तेने निंदे पाठी लावी असा समाज आहे. त्याच्यामुळे लोकांचा लोड घ्यायचा नाही. जनाबाईच्या बाबतीत चर्चा झाली. जनाबाने चोरी केली. जनाबाला वाईट वाटलं हो. एवढी सेवा करून देवा आम्हाला तू चोर ठरवलं ना. आणि खरा चोर तर तूच आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हे दिवस दाखवायचे होते का देवा आम्हाला. चांगलं पांग फेडलं सेवा केलेलं पांडुरंगा. गंगाखेड आई वडिलांचं गाव सोडलं. नामदेवरांच्या आसरानं तुझी सेवा करण्यासाठी पंढरपुरामध्ये राहिले ना. चोर म्हणून माझ्या जगात नाव लौकिक झाला. चांगलं पांग फेडलं रे पांडुरंगा. असेच भक्तावर उपकार करीत जा. वाईट वाटलं खऱ्याला त्रास आहे मायबाप. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी. खरं खातं काटकाळी गरीबाची फाटली जुहली उसायला ना टोळी. लय अवघड आहे. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडले साखर. गरीबाला मिळाला भाकर. शेतकरी राजा असून मी झालाय नौकर. तरुण मुलांना आईबाप नको वाटत. त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाले महिना महिना त्याच्या ध्यानातून जाईना. नका का ध्यानातून जाईना पण आईबापाच्या नको ना करू दाईना. आई बापाला लावतो कामाला. सासऱ्याला नेतो 4 मला. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल काय हऱ्याला किंमत आहे. जपानमध्ये चोर पकडानं मशीन आणलं. एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं. एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. तालुका तुम्हाला धुळेच का. धुळ्याचा बाजार भरला. धुळ्याच्या बाजारात एक जण माशा मारायचं पावडर काय बसलं होतं. 2 रुपयाला पुढे माशा मारणार. 2ला पुढे माशा मारणार. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात. कसली पुढे असेल. घ्या पुड्या. लईच पुड्या खापल्या. एक जण घरी गेला. बायकोला मला पुडी सोड. माशीच ठेवीत नाही म्हणला आज एक बी. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती म्हण. कागदाची चिठ्ठी होती. त्याच्यावर चिठ्ठी पियानाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा हाना. आता ही का औषध आहे का काय म्हणून तर आमच्या जनाबाने अभंगच लिहिला.
धुंद झाला तुझा दरबार 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 टाळी 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 टाळ हा पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला पुण्यवंत पातालो की नेला दरिद्रीतो भाग्यवंत गेला दरिद्रीतो भाग्यवंत गेला दरिद्र भाग्यवंत गेला दरिद्र भाग्यवंत गेला तोरड्याचा बमान वाढविला तोरड्याचा बमान वाढविला तोरड्याचा बमान वाढविला तोरड्याचा बमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार 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 दरबार धुंद झालाय सध्या अशीच परिस्थिती ऐका कलीचे मैमान असत्याशी रिजलेजन पापा देते अनुमोदन करते हेळन संताचे खऱ्याला किंमत राहिली नाही जनाबाईला वाईट एवढी सेवा करून देवा हे दिवस द्या म्हणले सुळाव पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर रचला शेवटची इच्छा काय आहे जनाबाने सांगितले शेवटची इच्छा एकच ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा हेच माझी शेवटची इच्छा काय प्रेम देह जावा त्वरा हो पांडुरंगी दृढ भाव इष्टावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्मच जगले तरी पांडुरंगाची मेले तरी पांडुरंगाची माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही ही निष्ठा देवानं पाहिली देवाच्या डोळ्यातून पाणी आलं की सांगितलं जनाई तुम्ही परीक्षेत पास झाला चुटकी वाजवली सुळाचं पाणी झालं मरण डोळ्यासमोर आहे तरी जनाबाई घाबरल्या नाहीत का ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा सेवा करणारा भक्त हा फक्त देवाचं गुणगान करतो असं नाही वेळ आल्यानंतर तो भांडण करतो पण भक्ताने घातलेल्या वादामध्ये सुद्धा देवाला आनंद आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या करिता स्वामी सेवा